जे नागरिक पेडणे तालुक्यातले उपस्थित असतात त्यांचे अभिनंदन करता, कौतुक करतात. एंकरिंग करता असताना तुळशीदास राव यांच्यानी सांगले की ही खंयची सभा जी आसा ती खंयच्या राजकीय पक्षाच्या विरोधात ना म्हणून. आयज दुःख दिसता की पेडणेकारांक जे गोष्टी बऱ्या खातीर जाय असता त्याच्या खातीर प्रत्येक वेळा ह्या सरकारच्या विरोधात रस्त्यार येवचे पडटा. ही अक्षरशः लांछनास्पद गोष्ट आसा आणि हो निर्लज्जपणाचो कळस जाल्लो आसा. कोणाचेर खंय आरोप केल्याशिवाय त्या मनशाक काही जाग येना. आमचो मांद्रे मतदारसंघाचो आमदार जसे किशोरान आता सांगले की त्यांनी पुढाकार घेवपाक जाय म्हणून. तेका दिसता की जनसमुदाय रस्त्यार उतारलो म्हणजे त्याचेर आरोप करपाक उतारलो म्हणून. हांव तेका याद करून दिवंक सोदता, ज्या वेळाचेर कन्वर्जन मास कन्वर्जन पेडणे तालुक्यात चलताले त्या वेळाचेर विश्वजीत राणे हो टीसीपी मंत्री आसलो, आताय बी आसा. त्याच्या विरोधात संपूर्ण पेडणे तालुक्या बरोबर आमचो पेडणे मांद्रे मतदारसंघाचो आमदार रस्त्यार उतारलेलो कित्याक लोकांच्या न्याय हक्का खातीर. आयज हो आरोग्याशी निगडीत विषय आसा. आयज आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आसा. मागीर हे हॉस्पिटल कार्यान्वित करच्या खातीर हो आमदार आता रस्त्यार कित्याक उतरना? एक वर्सान खूप पाणी गेले. अरे मात तरी विचार कर तू. म्हणून तुझी कन्वर्जन स्टॉप जाल्ली ना. देखावे आणि प्रदर्शना जसे दीपकान म्हटले की धाऱ्याक उभे रावतात तसे हाडून उभे कर नाका. हो आरोग्याच्या निगडीत हो विषय आसा. ज्याच्या बरोबर काल सुद्धा तो बीजेपी कार्यालयात वतना व्हिडिओ व्हायरल झाला. हांव याद करून दिवं इच्छिता की हे हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलाचे पूर्णपणे श्रेय कोणाचे संबंध बरे आसूयेत वाईट आसूयेत पण हेचे पूर्णपणे श्रेय भविष्यात सुद्धा हे हॉस्पिटल प्रकल्प हांगा येवच्या खातीर हे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेका दिवचेच पडटले. तो पडलो तेका उडयलो म्हणून तो विषय हे करू नका की लोकांनी त्याच्यावर राग काढलो. कारणां वेगवेगळी आसूं येता. पण ज्या वेळाचेर इंडियन मेडिकल काउन्सिलान जेन्ना एक हॉस्पिटल जीएमसी जेन्ना अटी घातले की तिचे सिटी वाडोवपाक एक 50 सिटी वाडोवच्या खातीर एक रुरल एरियेन एक हॉस्पिटल आसचे पडटले 100 बेडेड हॉस्पिटल म्हणून. त्या वेळाचेर ह्या पार्सेकर सरान आपल्या पेडणे तालुक्याचो आणि मांद्रे मतदारसंघाच्या जनतेच्या त्यांना 3 वेळा निवडून दिलो. त्याच जनतेचो त्यांनी विचार केलो. 2017 जाल्यार 2019 अपेक्षा आसलेली की हे हॉस्पिटल फुल्ली कमिशन जातले म्हणून. आता जीएमसी लिंक हो गैरसमज सगळीकडे पसारो करपाक जालो. प्रत्येकाक खबर आसपाक जाय जीएमसी लिंक म्हणजे कितें ते. आता डीएचएस आसा, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आसा, हे सीएलसी त्या कॅटेगरीन येता. म्हापसाचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल त्या कॅटेगरीन येता. विविध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पीएलसी सीएलसी सगळे डीएचएसान येता, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसान येता. तो स्टाफ अदला बदल जाऊ शकता पण जीएमसीचो स्टाफ ह्या हॉस्पिटलांनी येऊ शकना. ज्या वेळाचेर पेडण्याची जमीन मांद्रे मतदारसंघातली जमीन जेन्ना आम्ही जीएमसीचे सिटी वाडोवपा खातीर सॅक्रिफायस करता त्या वेळाचेर पेडणेकारांचो अधिकार ना. हांगासर जीएमसीचे डॉक्टर येवपाक सराचो होच संकल्प आसलो की आमकां जीएमसीन जे हॉस्पिटल सेवा दितात, जीएमसीन जे नर्सी सेवा दितात, इवन कंपाऊंडर, टेक्निकल स्टाफ, एमटीएस स्टाफ, क्लेरिकल स्टाफ, तो सगळो स्टाफ हांगासर येवपाचो किंवा हांगासरलो स्टाफ मागीर एक्सचेंज जावपाचो हो संकल्प आसलो. आणि म्हणून ते जीएमसी एक्चुअली हे जेन्ना जीएमसीची जेन्ना सबसिडियरी ब्रांच जातली तेन्ना इट इज कॉल्ड जीएमसी अफिलिएटेड ब्रांच. हांगासर ह्या हॉस्पिटलांत डीएचएसाचो स्टाफ येवचो ना, जीएमसीचो स्टाफ येवपाचो पूर्णपणे अधिकार आसतलो. आणि ती आमची मागणी आसा. आणि त्या मागणी खातीर कसो टीसीपीच्या वेळाचेर जर त्या आर्थिक व्यवहाराचो विषय आसलो तेन्ना हांव मांद्रे मतदारसंघाचो आमदार रस्त्यार येयल्लो. जाल्यार आयज ह्या हेल्थाच्या विशया खातीर लोकां बरोबर हो मांद्रे मतदारसंघाचो आमदार रस्त्यार कित्याक येयना? हेचो विचार सामान्य जनतेन करपाची गरज आसा आणि नागरिकांनी करपाची गरज आसा. जसे किशोरान सांगले की आता 64-65 वर्षां जाली गोंय मुक्त जावन पोर्तुगीजांच्या गुलामगिरींतल्यान. पण ह्यांच्या गुलामगिरींतल्यान आम्ही अजून मुक्त जाल्लेले ना. 1,00,000-2 लाख रुपया खर्च करून आमकां डिलिव्हरी करची पडटा. आमच्या महिलांची गरोदर महिलांची जर सुटका करतलो जाल्यार प्रायव्हेट
दारा भरची पडटा आमकां हे दुःख न्हू 65 वर्सां लागता दोतोर प्रमोद सावंत डॉक्टर आवाज प्रोफेशन अरे 65 वर्सां लागता पेडणे तालुक्यात एक सिझरियन करपाक गरोदर महिलेची सुटका करपाक हे सरकार तुझें एक उदाहरण दिता फक्त तुमकां एक उदाहरण दिता तुमकां कळटलें आरोप करना तेचेर पण या सगळ्या विशयाक जर जबाबदार जर कोण आसा वा आमदार जबाबदार ना बिकॉज हेका कांयच कळना आनी जेका कळना पळय तेच्या फुड्यान घारायणी घालून काय अर्थ ना हेका सबसे जबाबदार जर कोण आसा जाल्यार गोंयचो मुख्यमंत्री आसा हो म्हाजो जाहीर आरोप आसा ह्या सभेंतल्यान दोतोर प्रमोद सावंत ह्या प्रकल्प हो रखडोवपाक सबसे हेका जबाबदार मनीस आसा हेका कित्याक हांव तुका एक्सपोज करून सांगता कसो जबाबदार आसा तो जीएसआयडीसी कोणाकडे आसा गुगलार सर्च मारा आणि पळया जीएसआयडीसी कोणाकडे आसा ती हो प्रकल्प कोण करता हो प्रकल्प कोण करता गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करता मनोहर भाईच्या फाटल्यान नगद धरून व्हाईस चेअरमॅन आणि आता चेअरमॅन झालो कित्याक हो प्रकल्प कंप्लीट जावना सांग मरे गोंयच्या जनतेक तू मुख्यमंत्री तो दोतोर प्रमोद सावंत आसा तो पालकमंत्री आसा तालुक्याचो हे कित्याक सांगना जीएसआयडीसी आणि काल विश्वजित राणे आता विश्वजित राणेचेर जाहीरपणान आरोप आसा जो हेल्थ मिनिस्टर म्हणटा कालची तेणीची सभा जी डायनिंग टेबलाचेर जी आमच्या आमदारां वांगडाची बसका घेतली दोतोरां व्हरून बसयले पळय ती तेगेली इलिगल मिटींग बेकायदेशीरपणान ती मिटींग घेतली विश्वजित राणे तुका तपासतना सांगपाक की तुका हो मुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर तुका फायनान्स दिना म्हणून अरे जीएसआयडीसी अजून तुका हँड ओव्हरच करूंक ना हॉस्पिटल बिल्डिंग आणि तू कसले मिटींग घेताय आमच्या आमदारा बरोबर कन्वर त्यांना कितली गेले त्याच्या उपरांत ती सांगपाक घेताय हे पूर्णपणे चुकीचे आसा हे बेकायदेशीर रित्या सरकार चाललेले आसा आता कला अकादमी रिनोव्हेशन करपाक 80-90 कोटी पोस्ट फॅक्टो अप्रुव्हला घेऊन ते कामां जातात विदाउट टेंडर आणि काल आमचो आमदार कितें सांगता व्हॉट इज सेइंग ही टेंडर प्रक्रिया चलतली 2 महिने वयतले 3 महिने वयतले अरे तुझ्या सरकारात पोस्ट फॅक्टो अप्रुव्हलांचेर चलता मरे तुझ्या पूर्ण फायनान्स डिपार्टमेंट पोस्ट खंयची टेंडर हाडटात तुम्ही कसले टेंडराची गजाली सांगताय तू एक उदाहरण दिता आणि सोपयता मागीर गोंयच्या तमाम गोंयच्या जनतेक कळटले की सरकार आणि हे सरकारातले जे मंत्री आमदार आसात पळय हे कशे सेल्फिश लिडर आसात ते सांकळे हरवळे हांगासर एक नर्सिंग कॉलेज आसा सांकळे हरवळे हांगासर एक नर्सिंग कॉलेज आसा त्या नर्सिंग कॉलेजीक गोवा हाऊसिंग बोर्डान 2021 2 ते 2.5 स्क्वेअर मीटर जागो दिला 2024 ऑक्टोबर महिन्यात गोयचे महामहिम राज्यपाल श्रीधरन पिल्ले यांच्या हस्तुकी उक्तावण जाता त्या कमिटीच्या कोणतरी कुर्टीकर म्हणून बसलेला चेअरमॅन म्हणून ते साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या आणि डॉक्टर चंद्रकांत शेट्टी त्याचा व्हाईस चेअरमॅन हा ऑन रेकॉर्ड सांगता डॉक्टर चंद्रकांत शेट्टी त्याचा व्हाईस चेअरमॅन अरे ही बिल्डिंग ही कॉलेज कोणाची ती जग जाईना कागदोपत्रीच्या नावा आणि घोडे लढायले म्हणून जावचे ना लोक मूर्ख जावचे ना पेडण्याचे लोक आणि गोयचे लोक मूर्ख ना 2 वर्सां भितर एक नर्सिंग कॉलेज फुल्ली कमिशन जाता आणि हे हॉस्पिटल पूर्ण करपाक तुका एक तर 12 वर्सां लागता तुमची कामां करा जरी तुमका फायदो आहा तरी तुम्ही फटफटून म्हणजे सरकारी जमीन हाऊसिंग बोर्डाची जमीन घेतलेली तुमचो फायदो घेतलो मरे तुम्ही लुटले मरे मागीर पेडणेकारांक सेवा दिवपाक तुमकां 12 वर्सां 2 वर्सां भितर तुमची नर्सिंग कॉलेज उबी जाता फुल्ली कमिशन कॉलेज उबी जाता आणि आमकां हे हॉस्पिटल तुका 12 वर्सां निर्लज्जपणा मरे हेका सांगपाची म्हटल्यार ह्या मुख्यमंत्र्याक हांव सांगता ह्या मुख्यमंत्र्याक काय पडलेच ना आणि आम्ही आपली बरेपणा दवरच्या खातीर आम्ही पेडणेकार सांगता तो मुख्यमंत्र्याचेर उलयता त्याच्यावर संदर्भ मातशी कमी करूया हो एटिट्यूड कमी करा मुख्यमंत्री आमचोय दुश्मन न्हू हांवें जाहीर सभेंतल्यान सांगता विश्वजीत राणे आमचो दुश्मन न्हू पण त्याची कृती आसा पळय
जी प्रेझेंट जी कृती आसा सध्याची ती पेडणेकारांच्या दोळ्यांक पानां पुसपाची म्हणटा तशी कृती आसा. आयज अक्षरशः हेंच्यांनी पेडणेकारांचो स्वाभिमान अभिमान जमीनदोस्त केल्लो आसा. मोपा एअरपोर्ट हे हॉस्पिटल इलेक्ट्रॉनिक सिटी आणि आयुष हॉस्पिटलाच्या माध्यमांतल्यान. सो सोपयता आसतना तुका परतून एक फावट हांव विनंती करता, सखोलपणान विचार करपाक जाय. आणि आमचे डेलिगेशन, आमचे कृती समितीचे डेलिगेशन ज्या दिसा हेल्थ रिलेटेड इश्यू गोंय असेंब्लीन येतलो त्या वेळाचेर आमचो आरोग्य मंत्री उलयतलो, आमचो आमदार ताका प्रश्न करतलो की ना तो आमकां थंय वचून कळटले आमी व्हिजिटर गॅलरीन वचून बसपाची गरज आसा. आणि तमाम या कृती समितीच्या वतीन दोतर प्रमोद सावंताक एकच विनंती करता, अजून तुझ्याकडे 1.5 वरास उरले, 1.5 वरास. या 1.5 वर्सा भितर जर तू हांगासर पयलीं येतालो काम करपाक दोतर म्हणून आणि पेडण्याचो पालकमंत्री भगवती देवी आपली देवी म्हणटाय तू, जाल्यार थोडंफार स्वाभिमान अभिमान जर आसा जाल्यार जे रिझर्वेशन सुद्धा ते स्टाफ सिलेक्शन कमिशन काढला ते न्हू पेडणेकारां खातीर ह्या आमदारांक काल विश्वजीत राणेच्या टेबलार बसून गोंय असेंब्लीच्या फ्लोराचेर ह्या आमदारांक 2 डिमांड दवरपाक जाय. एक म्हणजे जी रिक्रुटमेंट हांगासर जातली ती 500 जावं 1000 जावं, त्या रिक्रुटमेंटा खातीर माने मतदारसंघाच्या जनतेक किंवा पेडणे तालुक्याच्या जनतेक मिनिमम म्हणतात तशे 40% रिझर्वेशन त्यांनी आमकां दिवपाक जाय. जर 10 नोकरे भरले जाल्यार 4 आमचे आसपाक जाय. 80%, we want 80% reservation. 80% reservation. 80%. त्याच्यात पलीकडे दुसरे म्हणतात ते सेकंड विषय ताका हांव सांगता, फाल्यां तूं हो प्रश्न ताका थंयसर घालपाक जाय. तुका खरेंच कळना आसा जाल्यार की ते पोस्ट फॅक्टो अप्रुव्हलाचेर तुझे सरकार चलता, टेंडराचेर वचनाका. टेंडरा घालून तुम्ही हाडे 5 वर्सां कंप्लीट करचे ना. हे आरोग्याच्या दृष्टीन हो प्रकल्प आसा. हो प्रकल्प इमिजिएट कमिशन जावा ही काळाची गरज आसा. आणि हेल्थ मिनिस्टराक हेचे उलोवपाचो हेचो नैतीक अधिकारच ना, कित्याक ही बिल्डींग अजून प्रमोद सावंतान हेल्थ मिनिस्टरा कडेन दिल्ललीच ना. सो तेका लागून गोंयच्या मुख्यमंत्र्यान आमकां सांगपाक जाय, गोंयच्या मुख्यमंत्र्यान आमकां सांगपाक जाय 8 आणि 9 म्हयने न्हू, 26 जानेवारी 2026 या दिसा हे हॉस्पिटल जीएमसीची संलग्न फुल्ली कमिशन हॉस्पिटल आमकां जावपाक जाय. हेच्या खातीर जर ह्या मुख्यमंत्र्यान फाल्यां जर असेंब्लीन फ्लोर हाऊस जर आमकां जर आश्वस्त करूंक ना पेडणेकारां आणि तमाम गोंयच्या जनतेन, जाल्यार पेडणे तालुक्यातल्या तमाम जनतेन एक तयारी दवरपाक जाय की पणजे वचून आमकां मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचेर वचून आंदोलन करचें पडटलें. थँक्यू.